छावा भाग 31. मिर्झा राजाची पाठीवरची भुणभुण आता कमी झाली आहे या भरोशाने राजे सैन्यासह तळ कोकणात गेले होते. त्यांना जाऊन 5 दिवस मागे हटले होते. जिजाऊ साहेब सदरेवरचे निवाड्याचे आणि खलित्याचे मजकूर मायने सांगण्याचे काम आटोपते घेत होत्या. त्यांचे मन आताशा कशातच लागत नव्हते. बाळाजी, थांबूया आता, येतो आम्ही, जिजाऊ सदर बैठकीवरून उठत चिटणीसांना म्हणाल्या. चिराग लागणीची वेळ होत आली होती. जशी आज्ञा म्हणत बराच वेळ कुरूकुरू चालविलेले सफेद शहामृग पीस बाळाजींनी कलमदानात हलकेच ठेवले. ते लगबगीने उठून उभे राहिले. तिकडे जिजाऊंच्या खासे महालात नित्याप्रमाणे त्यांना दिवट्यांचे सलाम देण्यासाठी लक्ष्मीबाई, पुतळाबाई, सकवारबाई, गुणवंताबाई, काशीबाई असा जवळजवळ सारा राणीवसा जमला होता. पुतळाबाईंच्या शेजारी संभाजीराजे उभे होते. त्यांच्या तर्फेने सखूबाई, राणूबाई, अंबाबाई अशा त्यांच्या बहिणी उभ्या होत्या. सारीजण जिजाऊंची वाट बघत होती. इतक्यात बुट्ट्याचा काळा शालू नेसलेल्या गौरवर्णी सोयराबाई तोलत्या धीम्या पावलांनी आपली कन्या बाळीबाईसह त्या महालात प्रवेशल्या. त्यांच्या मागे त्यांची खास दासी चंद्रा आणि 2-4 कुणबिणी होत्या. त्यांना बघताच सगळ्या राणीवशाने आपले उभे राहणे झटकन सावरले. संभाजीराजांनी कमरेत वाकून त्यांना तिपेडी अदब मुजरा केला. सोयराबाई सीधे चालत पुतळाबाईंच्या जवळ आल्या. पुतळाबाईंची मान अदबीने खाली गेली होती. नजर सोयराबाईंच्या पायांवर खिळली होती. त्या गोऱ्या पान पायांवरच्या कोरलेल्या आळत्याच्या नक्षीत क्षणात पुतळाबाईंचे मन गुरफटल्यागत झाले. आपले बिब्बेवाणाचे डोळे संभाजीराजांच्यावर जोडून त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत सोयराबाई पुतळाबाईंच्याकडे न बघताच म्हणाल्या. बाकी धाकल्या बाई फरमानाची बाब बाळराजांच्यावर निभावली म्हणून निभावली. खुद्द स्वारींनाच फरमान घेणे पडले असते तर कोण बेअदबी झाली असती साऱ्यांची. आमचे बाळराजे हुशारीचे, कुठलीच कसूर त्यांनी नाही केली. टाकली मान वर उठवून पुतळाबाईंनी एक वार सोयराबाईंच्याकडे बघितले. पायांवरची आळत्याची नक्षी त्यांच्या डोळ्यात दिसल्यासारखे पुतळाबाईंना वाटले. या म्हणत संभाजीराजांनी सोयराबाईंच्या जवळ उभ्या असलेल्या बाळीबाईंना हाताला धरून आपल्याजवळ घेतले. कोण प्रकारचं खलबत चाललं आहे बाळराजे थोरल्याबाईंशी, असे हसून म्हणत जिजाबाई महालात आल्या. त्यांच्या येण्याने महालाला जणू सुगंधी भरलेपण मिळाले. कुणी काही बोलण्याच्या आत सोयराबाई पदरसावरीत बोलून गेल्या. नाही, आम्हीच म्हणत होतो बाळराजांना. सोयराबाईंच्या नाकाचा मुळात लालसर असलेला शेंडा लालावून आला. मंचकावर शांत बैठक घेत जिजाऊंनी त्यांना विचारले. काय म्हणत होतात? की उमर लहान असताना त्यांना फरमान घेणं पडलं. त्यांनी म्हणूनच हुशारीने ते निभावलं. ते ऐकताना राणीवशातील सगळ्या राण्या एकमेकींच्या तोंडाकडे बघतच राहिल्या. सोयराबाईंनी नक्षी क्षणात पालटून टाकली होती. जिजाबाईंना, संभाजीराजांना, राणीवशाला कुणालाच राजगडावर कल्पना नव्हती की राजे तळकोकणात नव्हते. ते मिर्झा राजाच्या गोटात त्यांच्यासाठी दिलेल्या शामियान्यात पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासारखे अस्वस्थ फेऱ्या घेत होते. मिर्झा राजाने तळकोकणात तातडीचे पत्र धाडून राजांना कर्हे पठारावर आपल्या तळात बोलावून घेतले होते. राजांना कल्पना नसताना मिर्झाने खुद्द त्यांच्या नावाचे वफादारी जाहीर करणारे पत्र परस्पर औरंगजेबाला पाठविले होते. औरंगजेबाने तातडीने खुद्द राजांच्या नावे फरमान पाठविले होते. तळ कोकणातून राजे तातडीने मिर्झाच्या गोटात आले होते
आणि छातीवर सह्याद्री ठेवून राजांनी बक्षी बेगच्या शाही रिवाजाप्रमाणे आज फरमान स्वीकारले होते. फरमानाच्या उंटाजवळ गुडघे टेकून शाही थैली खालच्या मानेने टोपावर घेताना राजांना संभाजीराजांनी सांगितलेला कढ आठवला होता. जनावरासमोर गुडघे टेकून फरमान घेताना जाम्यावर डाग पडतात, ते जाता जात नाहीत. फरमान घेऊन आलेले राजे त्या आठवणीने हैराण झाले होते. एकसारखे अस्वस्थ फेऱ्या शामियान्यात घेत होते. एकाएकी ते थांबले. त्यांच्या मनात विचार उठला. शंभूराजे, फरमान घेऊन तुम्ही आमच्या भेटीस आला. काही न बोलता आम्ही तुम्हाला पोटाशी घेतलं. आज आम्हीही फरमान घेऊन आलो, पण आम्हाला पोटाशी घेणारं इथं कुणीच नाही. परंतु आपले राजेपण मिर्झाच्या तळावर धुळीत टाकून राजांनी आणि संभाजीराजांनी आपल्या लोकांना जगण्याचा धीर दिला होता. दुर्बलांच्या हक्काचे संरक्षण करणे हेच खरे राजेपण. राजांनी ते पाळले होते, फार फार मोठी किंमत देऊन. मिर्झा राजाच्या हिशेबी शिवाजीराजांचे श्रींचे राज्य आता निकालात निघाले होते. सगळा राजस्थानी चिवटपणा पणाला लावून शिवाजी आणि संभाजी हे दख्खनी मावळमणी त्याने उचलले होते. आपल्या निष्ठावंत हातांनी औरंगजेबाच्या जपाच्या तसबीहच्या माळेत ते गुंफण्यात आपली फते घेतली. या समाधानात मिर्झा राजे होता. आता त्याची रेगिस्तानी पिंगट नजर विजापुराकडे आदिलशाहीच्या रोखाने वळली. तो पुरा दख्खन पायाखाली रगडायला आला होता. मिर्झा राजाने आपला खास हेजीब राजगडावर पाठवून राजांना आपल्या फौजेनिशी पुरंदराच्या तळावर दाखल होण्याचा निरोप पाठविला. विजापुरावर चालून जाऊन शाही चाकरी बजावण्यासाठी. त्यासाठी राजांना त्याने आपल्या तहात बांधून घेतले होते. राजे रजपुताबरोबर विजापूरच्या रोखाने गेल्याला 2 महिने लोटले. नेहमीसारख्या जिजाऊ सदर काम आटोपते घेत होत्या. मान मोडून एकलगीने बाळाजी आवजी त्यांच्या शब्दांबरोबर शहामृग पीस चालवित होते. जिजाऊंनी शेवटचा खलिता सांगून संपविला. त्या थांबण्याची वाट बघत बाहेर थांबलेले मोरोपंत पेशवे सदर चौकात आले. छातीवरच्या उपरण्याला हात भिडवीत त्यांनी मासाहेबांना मुजरा केला. काय पंत? जिजाऊ त्यांच्याकडे बघत म्हणाल्या. शृंगारपुराहून एक वेदपारंगत शास्त्री आलेत, केशव पंडित नावाचे. आईसाहेबांची भेट मागतात. आज्ञा होईल तर. मोरोपंत अदबीने थांबले. पेश करा त्यांना पंत. मोरोपंतांनी सदर दरवाजाकडे बघितले. त्यांच्या इशाऱ्याची वाट बघत बाहेर खोळंबलेले केशव पंडित आत आले. अंजिरी रंगाचा जरी किनारीचा रुमाल त्यांनी मस्तकाला बांधला होता. तांबड्या काठाच्या धोतरावर लांब भाईची स्वच्छ बाराबंदी होती. खांद्यावरून छातीकडे येत पाठीशी वळलेला उपरण्याचा वेढा होता. रांगोळीने घासलेल्या पितळी देवमूर्तीसारखे शास्त्रीपणाचे तेज त्यांच्या मुद्रेवर होते. केशव पंडितांनी कमरेत वाकत दोन्ही हात जोडून जिजाऊंना नमस्कार केला. आऊसाहेबांना बघण्याची फार दिवसांची त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांनी आपल्या तेजस्वी डोळ्यांनी जिजाऊंना निरखून पाहिले. काय योजून येणं केलं शास्त्रीबुवा? जिजाऊंनी केशव पंडितांच्याकडे बघत शांतपणे विचारले. त्या प्रश्नाने केशव भट पुन्हा कमरेत वाकले. म्हणाले, थोडंसं शास्त्र जाणतो. रामायण, महाभारत, वेद, उपनिषद. पायीच्या सेवेचा योग येईल तर. छान. आम्ही अशा असामीच्या शोधातच आहोत. मोरोपंत, यांना आमच्या महाली पेश करा. जगदंब.
जिजाऊंची चर्या प्रसन्न दिसत होती. त्या बैठकीवरून उठल्या, आपल्या महालाच्या रोखाने चालू लागल्या. त्यांच्याकडे बघितले तर कुणालाही कळले असते की कसले तरी विचार त्यांच्याबरोबर चालत असावेत. पण ते राजांचे नव्हते, संभाजी राजांचे नव्हते, राजांच्या राणीवशाचे तर नव्हतेच, राज्याचेही नव्हते. जिजाऊ विचार करीत होत्या आपल्या नाथसूनबाईंचा, येसूबाईंचा. संभाजीराजांचे लग्न झाले आणि पिवळ्या अंगाने येसूबाई पिलाजीरावांच्या बरोबर शृंगारपूरला गेल्या होत्या. जाणतेपणी त्या माहेरीच राहणार होत्या. ते माहीत असूनही जिजाबाई स्वतःशी म्हणाल्या, फार दिवस झाले, पोर डोळ्यांआड राहिली, एकदा बलावू धाडलं पाहिजे. पन्हाळ प्रांताहून निघालेला बहिर्जी नाईक चिराग लागणीच्या वेळेला राजगड चढून आला. बालेकिल्ल्यावर येऊन त्याने जिजाऊ साहेबांना आपण आल्याची वर्दी पाठविली. त्यावेळी जिजाऊंच्या महाली मोरोपंत आणि केशव भट उभे होते. जिजाऊ संभाजीराजांच्या सह मंचकावर बसल्या होत्या. केशव भटांची आस्थेने विचारपूस केल्यावर जिजाऊंनी त्यांना संभाजीराजांना रामायण महाभारत सांगण्याची मोलाची कामगिरी जोडून दिली. बहिर्जी आल्याची वर्दी मिळाल्यामुळे जिजाऊंनी मोरोपंत आणि केशव पंडित यांना निरोप दिला. रामोशी वेशातील दूरची धावणी घेतलेला दमगीर बहिर्जी महालात आला. जोहार घालून त्याने मासाहेबांकडे बघितले. कोण मामल्याची खबर? बोला नाईक. विचारांचा गोंधळ उडाल्यामुळे घोटाळलेल्या बहिर्जीला जिजाऊंनी धीर दिला. इजापूरला लय जोराचा जंग झाला. धन्यासनी आणि राजपुताला शर्जाखानामोहर शिकस्त घ्याया लागली. ते कानी आलंय आमच्या. विजापूरच्या सरलष्कर सर्जाखानानं पहाडाचं काळीज दाखविलं. एकेकाळी त्यानं चालून आलेल्या रजपूत, दिलेर, नेताजी आणि राजे या 4 सेनापतींना निकरानं भांडून शिकस्त दिली. फार इमानाचा आणि ताकदीचा असला पाहिजे सर्जाखान. राजे विजापूर सोडून पन्हाळ्याकडं कूच झाल्याचं आम्ही ऐकून आहोत. काय झालं पन्हाळ्याचं? जी कंदी घडायचं नाही असं घडलं पन्हाळ्यावर आईसाहेब. आपला 1000 पावलोक पन्हाळ्याच्या छाप्यात कामी आला. गड काही हाताला लागला नाही. बहिर्जीने मान खाली घातली. मतलब? संभाजीराजांच्या कपाळी आठ्या चढल्या. सारे अंग ताठरले. 1000 लोक एका छाप्यात खर्ची पडले होते. इजापूर सोडताना धन्यांनी फौजच्या 2 फळ्या केल्या. एक सरलष्करांच्या दिमतीला दिली. दुसरी संघ घेऊन खासं राज कालच्या षष्टीला पन्हाळगडाला मध्यरातीचं भिडलं. नेताजीसनी त्यांनी षष्टीची रात नेमून गेलेली होती. पर नेताजी वक्ताला गडाच्या पायथ्याला भिडलं नाहीत. वाट बघून राजे हैराण झालं. रात टळतीला यायला लागली म्हणून आपली फौज घेऊन गड चढायला लागलं. पर गडकऱ्याला सासूद लागलेला होता. धुकटलेल्या तटाभोवत्यानं आपलं धारकडी घेऊन तो दब्यानं बसला होता. राजटप्प्यात येताच तो मोहऱ्यानं चालून आला. चन्यात हत्यारमार झाली. 1000 माणूस उतरंडीला पडला. गर्दी करून राज उरलेल्या लोकांनीशी विशाळगडाकडं सरकलं. मग राजे आता विशाळगडी आहेत तर आमचे सरलष्कर कुठं आहेत? जिजाबाईंना नेताजींचा करीना काय ते कळेना. नाही मासाब, राज फोंड्याच्या रोखानं कोकणात उतरल्यात आणि बहिर्जीचा साद कातरला. नजर जिजाऊंच्या आणि बाळधण्याच्या पायांवर पडली. आणि काय नाईक? जिजाऊंना आणि कुणी तर कामी आले नाही ना अशी शंका आली. कसं सांगावं मासाब, अशी खबर सांगण्यापरास जीभ झडल्याली बेस. नाईक, जीभ झडली तरी सत्य झाकून राहणार थोडंच. बोला. जिजाऊंनीच बहिर्जीला जखडून टाकला. विशालगडावैनं राजांनी सरलष्करासनी खलिता धाडला.
सरलस्कर असून समयास कैसे पावला नाहीत. दाखल होण्यास दिरंग केला. सबब तुम्हास बरतर्फ करतो आहोत असा हुकूम दिला. तो वाचून नेताजी बिथारले. राजांच्यावर राग झालं. राजांसनी पारख होऊन इजापूरच्या दरबाराला फौजासुद्धा जाऊन मिळाले. मुंडासे डुलवून बहिर्जी गदगदल्या सुरात बोलला. जिजाबाई डोळे ताणून बहिर्जीच्या धुळकटलेल्या मुंडाशाकडे बघतच राहिल्या. बहिर्जीच्या अंगावरच्या घोंगडी काचोळ्यांकडे संभाजीराजे रोखून बघत होते. त्यांच्या कानात भरधार मिशांच्या थोराड तिघारी पगडीच्या नेताजी काकांनी रजपुताच्या गोटात सांगितलेले शब्द घुमू लागले. माणूस जिथं उपासतं ती जागा माणसाला साद घालती बाळधनी. संभाजीराजांना वाटले बहिर्जींच्या अंगावरचं घोंगडी काचोळं मोठं मोठं होत आहे. ते भलं मोठं काचोळं आपल्या हातात घेऊन नेताजी काकांनी ते जाळ्यासारखं फेकून सगळा पुरंदर किल्ला त्यानं पार झाकून टाकला आहे. त्या काचोळ्याखाली त्यांचेच शब्द गुदमरून तडफडत आहेत. माणूस जिथं उपासतं ती जागा माणसाला साद घालती. इकडे आग्र्यात संगमरवरी सफेद चिऱ्यांचा ताजमहाल असाच गुदमरून तडफडत होता. लाल किल्ल्यावरच्या मुसामा बुरुजालगतच्या मनोऱ्यातील शहाजहानची 7 वर्षांची कैद संपली होती. ए अल्लाह ताला, मेरी आगे वाले जहान की हालत अच्छी कर, मुझे जहन्नम के दर्दे आग से बचा ले, अशा खुदाला कळवळून प्रार्थना करीत शहाजहानने आग्र्याच्या लाल किल्ल्यात शेवटची सांस घेतली. ही सारी उत्तरी वार्ता वाऱ्याबरोबर दक्षिणेकडे येऊन पोहोचली होती. ऐकणारे विस्मित होत होते. शहाजहानची मुलगी जहाँआरा बेगमा अकबराबादी महल आणि फतेपुरी महल त्याच्या बुढ्या आंधळ्या आणि फाकाळलेल्या निस्तेज प्रेतावर कोसळून फुटफुटून रडल्या. शहाजहानचे सुरकुतलेले म्हातारे गोरे अंग फाकळून निघाले होते. औरंगजेबाने त्याच्या खास विश्वासातल्या तबीबाला फितवून औषधी म्हणून विषारी तेलाने त्याच्याकरवी शहाजहानला मालिश करवून घेतले होते. आपल्या बापाच्या मनाचा झाला तो दाह कमी वाटला म्हणून की काय, औरंगजेबाने त्याच्या शरीराचाही आगडोंब पेटवून दिला होता. वृंदावन या एका हिंदू वैद्याच्या औषधींनी शहाजहान त्या मालिशीच्या मुसीबतीतून कसा तरी बचावला होता. पण त्याचे अंग फाकळून निघाले होते. त्यातून हाय खाल्लेला शहाजहान पुन्हा कधी उठलाच नाही. मला नरकाच्या आगीपासून वाचव म्हणून खुदाला विनविणाऱ्या शहाजहानला तशी संधी औरंगजेबाने ठेवलीच नव्हती. हर प्रकारच्या नरक यातना शहाजहानने कैदेतच भोगल्या होत्या. इमानी कुत्र्यासारख्या असलेल्या मुतमद नावाच्या आपल्या खोजाच्या हवाली औरंगजेबाने आपल्या बापाला सुपूर्द केले होते. शहाजहानच्या आसवाबखान्याचा दरोगा ख्वाजा मामूर मेला तेव्हा मुतमदने आसवाबखान्याला चक्क मोहरा ठोकल्या. दुसरा दरोगा नेमला जाईपर्यंत दिवसाला 5-25 जामे बदलणाऱ्या शहाजहानने अंगावरच्या एकाच जाम्यावर दिवस काढले. या सगळ्यावर कडी केली होती औरंगजेबाने. दाराशिकोहच्या जनानखान्यातील शहाजहानच्या आसऱ्याला आलेल्या गायिका गणिका त्याने दिल्लीला आपल्या जनानखान्यासाठी पाठवून द्या असे पत्र आंधळ्या अब्बाजानला लिहिले होते. हे सगळे भोगून शहाजहानने एका संध्याकाळी आपला देह लाल किल्ल्यात ठेवला. हे सारे अघटित नवीन होते. ताजमहालाचा आरसपाणी चिरांचिरा कसा रेखीवपणे एकमेकांवर उभा होता. पण त्याच्या निर्मात्याचा खुद्द शहाजहानच्या शरीराचा चिरांचिरा फाकळून निघाला होता. तो शांतपणे चंदनी शवपेटीत तसाच विश्रांती घेत होता. शहेनशाहची काय आणि साध्या हशमाची काय, हयातीची बाकी शेवटी शून्यच असते. फोंड्याहून माघार घेतलेले शिवाजीराजे मिर्झा राजाला विजापूरजवळच्या गोटात भेटून राजगडावर आले. या भेटीत मिर्झाने राजांच्या गळ्यात सगळ्यात मोठा खोडा टाकला होता.
औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाचे निमित्त करून त्याने राजांना संभाजीराजांच्यासह आग्रा दरबारात पेश करण्याचा सल्ला दिला. हे वरचे कारण होते. मनातून मिर्झा चरकला होता. विजापूरला कुतुबशाहीने 50,000 घोडदळाची मदत केली होती. राजांचा उजवा हात नेताजी फुटून विजापूरला मिळाला होता. त्यात खुद्द राजेच विजापूरला सामील झाले तर आपली धडगत नाही, या शंकेने मिर्झाने औरंगजेबाला पत्रे पाठविली. शिवाजीराजांना शंभूराजांच्यासह आग्रा दरबारी बोलावून घेण्याचा मनसुबा बनवून आणला. आला हजरत औरंगजेब रजामंद झाला तर राजांना त्या दरबारात दख्खनची सुभेदारी देईल असा मिर्झाचा अंदाज होता. काही दिवस पडती घेऊन ती स्वीकारणे याशिवाय राजांना तूर्त मार्ग उरला नव्हता. काही चांगले हाताशी लागेपर्यंत हातात असलेले कमी चांगले न सोडणे हे राजकारणात शहाणपणाचे ठरते. राजांनी दरबारी जायचे मान्य केले होते. आग्र्याला जाण्यापूर्वी सरलष्कर पदाची मोकळी जागा योग्य असामीच्या हवाली करणे भाग होते. त्यासाठी राजांनी सदर बोलावली. सदरेत जाण्यापूर्वी राजांकडे संभाजीराजांनी भीत नेताजींबद्दल चौकशी केली. आबासाहेबांनी असा निर्णय तडकाफडकी का व कसा घेतला याबद्दल संभाजीराजे हैराण होते. राजांनी दिलेले उत्तर शंभूराजांना नीट आकलन करता आले नाही, फारसे पटलेही नाही. राजे म्हणाले होते, ही फौजी शिस्त आहे, योग्य वेळी ध्यानी येईल. भरल्या सदरेत राजे संभाजीराजांना घेऊन दाखल झाले. रिवाजाप्रमाणे भंडाऱ्याची परडी सदर बैठकीत फिरली. मुजुमदार निळोपंत, सरलष्कर पदाचा पेहराव, लाल कंगणी पगडी, जरी नक्षीच्या म्यानाची तलवार असा साज असलेली सरपोसांनी झाकलेली तबके जोत्यावर सिद्ध ठेवून राजांच्या उजव्या तर्फेला उभे राहिले. नेताजींच्या कडू आठवणींची इंगळी राजांच्या काळजाला क्षणभर डसून गेली. सदरेत भयाण शांतता होती. मंडळी, आम्ही बादशहाच्या भेटीला उत्तरेत जाणार आहोत. राजांना एवढेच बोलताना भरून आल्यासारखे झाले. स्वतःला सावरून ते एकलगीने म्हणाले, रीती पडलेली सरलष्करपणाची जिम्मेदारी आम्ही कुडतोजी गुजरांच्या खांद्यावर टाकण्याचे योजले आहे. कुडतोजी, असे सामने या. कुडतोजी राजांच्या बैठकीसमोर आले. अदब मुजरा करून सावरत्या अंगाने उभे राहिले. राजे बैठकीवरून उठले. निळोपंतांनी पेश केलेल्या तबकातील शेला चोळणा त्यांनी कुडतोजींच्या खांद्यावर चढविला. त्यांच्या कमरेला तलवारीचे बंद आवळले. कुडतोजींनी आपल्या डोकीवरची पगडी काढून हाती घेतली. राजांनी तुरेबाज लाल कंगणी पगडी उचलून ती कुडतोजींच्या मस्तकावर चढविली. सदरेकडे बघत राजे म्हणाले, आजपासून कुडतोजी गुजर आमच्या फौजेचे सरलष्कर. आम्ही त्यास प्रतापराव ही खिताबत बहाल करतो आहोत. राजांनी कुडतोजींना ऊर भेट दिली. ती घेताना ना कुडतोजींना ना एकाही सदर करायला कळले की राजांच्या उरात कसले कढ दाटून आले आहेत. त्यांनी कुडतोजी आमच्या फौजेचे सरलष्कर असे थांबून म्हटले होते. श्रींच्या राज्याचे सरलष्कर असे म्हटले नव्हते. राजांचा शब्दनशब्द कान देऊन ऐकण्याचा सराव असलेल्या संभाजीराजांना मात्र ते जाणवले. बैठकीवर बसल्या बसल्या ते कुडतोजींच्या डोक्यावरील कंगणी पगडीतील तुऱ्याकडे बघत राहिले. त्यांच्या मनात विचारांचा तुरा डुलला. नेताजी काका झाले तसे तुम्ही आमच्या महाराज साहेबांना पारखे होऊ नका. त्यांच्या मनावेगळी गोष्ट करू नका. सदर उठली. सदरकरी चौकाबाहेर पडू लागले. त्या सगळ्या सदरेला कल्पना नव्हती की औरंगजेब दिल्लीहून आग्र्यात आला होता आपल्या मृत बापासाठी जियारत पडायला. भाग 31 समाप्त.